एक ब्रेकिंग आपण पाहूया. पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी महत्वाची अपडेट. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजप नेत्या अर्चना पाटील जोडल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. तब्बल 20 वर्षांपासून हा निकाल प्रलंबित होता आणि वारंवार याबद्दल बरेच आरोप प्रत्यारोप होते, मतमतांतर होते. अखेर आज निकाल लागलेला आहे. सर्वांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आपली या निकालावरती काय पहिली प्रतिक्रिया आहे? निकालावरती हेच प्रतिक्रिया आहे की 20 वर्ष उशीर झाला, पण शेवटी सत्याचा विजय झाला. जेव्हा काही केलंच नव्हतं त्यामुळे निर्दोष मुक्तता होणार हे माहिती होतं आणि समाधान आहे की कुठेतरी न्याय मिळाला डॉक्टर साहेबांना. 85 वर्षाच्या वयात 20 वर्षांनी का होईना. अगदी. तर एक मुद्दा महत्वाचा हा आहे की यापुढे सुद्धा न्यायालयीन लढा आतापर्यंत संपलेला नाही अशी प्रतिक्रिया येत आहे. यापुढे हायकोर्टात जाणार, पुढे दाद मागणार अशी ही प्रतिक्रिया येत आहे. ओमराजे निंबाळकर यांनी तशी प्रतिक्रिया दिलेली होती. यावरती काय सांगाल? त्यांचं राजकीय भांडवलच ते आहे आणि त्या कुठेही गेले तरी जे केलेलंच नाही त्याच्याबद्दल फासावर लटकू शकत नाही कोणी माणसाला. त्यामुळे आम्ही काही केलेलंच नाही, त्या आम्हाला भीती नाही. आणि त्यांनी कोणत्याही कोर्टात, वरती देवाच्या कोर्टामध्ये सुद्धा आणि लोकांच्या कोर्टात तर न्याय आम्हाला लोकांनी आणि देवाने दिलेलंच आहे की आम्ही काही केलेलं नाही. ताई, आपण धाराशिवचं राजकारणामध्ये जवळून पाहताय. आपण म्हणताय की राजकीय भांडवल आहे. आता ज्या प्रकारचे ताजे अपडेट आले होते, धाराशिवमध्ये या निकालाचे काही पडसाद पाहायला मिळत आहेत. धाराशिव बंदची हाक देण्याचा प्रयत्न सुरू आहे अशीही माहिती मिळाली होती. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? मला कारण प्रत्येक अगदी ग्रामपंचायतीचं आमच्या तेरचं इलेक्शन असो किंवा खासदारकीचं इलेक्शन असो, प्रत्येक इलेक्शन मध्ये गेले 20 वर्ष त्यांनी फक्त तोच मुद्दा भाषणाचा असायचा, तेच आरोप, तेच हे 20 वर्ष त्यांनी तेच केलेलं आहे. त्यामुळे आता प्रतिक्रिया आणि काय आम्हाला लोकांनी, आमच्या कार्यकर्त्यांनी कधीच आम्हाला निर्दोष मुक्त केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की आम्ही असं करूच शकणार नाही. आणि काय म्हणजे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा फोन येतो आणि मी आता म्हणजे घरी म्हणजे मला उस्मानाबादला, धाराशिवला काय चाललंय माहिती, पण कुठेतरी एक समाधान आहे आणि माहित नाही म्हणजे थकून गेलो. 20 वर्ष राजकीय खच्चीकरण तर झालंच, पण मानसिक जे त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आजच्या निकालाने कुठेतरी समाधान आहे. आणि धाराशिवच्या पूर्ण जनतेला माहिती आहे डॉक्टर साहेब हे करूच शकणार नाही. लोकच त्यांना म्हणायचं वेगळं विकासावर बोला, प्रत्येक इलेक्शनला भाषणामध्ये हाच मुद्दा नको म्हणून. त्यामुळे आमच्यासाठी धाराशिव जिल्ह्यात किंवा हा विषय म्हणजे एवढा चर्चेला जात नाही. नक्कीच ताई, मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. अर्चना पाटील यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.